भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल अशा जागांचा पहिल्या यादीमध्ये समावेश करण्यात आलाय। इतर जागांबाबत योग्य वेळी माहिती मिळेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। निवडणूक लढवण्यासाठी सोयीस्कर असलेल्या 10 ते 12 जागांवर आमचा दावा। आज दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली। 2 दिवसात जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, मंत्री छगन भुजबळांची माहिती। 50 वर्षांच्या राजकारणामध्ये शरद पवारांचं कधीही गोध्रा हत्याकांडामध्ये नाव आलं नव्हतं। शरद पवारांच्या राज्यामध्ये महाराष्ट्राची 40 वर्ष सडली म्हणणाऱ्यांना लोकांना शरद पवारांवर बोलण्याचा अधिकार नाही। शरद पवार गटाचे राजापूरकर यांचा अमित शहांवर निशाणा। आदर्श या शब्दाला देखील या आधी बदनाम केलं गेलं आणि त्याच्यावर टीका केली गेली, मात्र तोच आदर्श आता त्यांनी त्यांच्यात सामावलेला आहे। आदर्श घोटाळ्यावरून नाना पटोलेंचा अशोक चव्हाणांवर निशाणा साधत भाजपला टोला। काँग्रेसचा गॅरंटी हा शब्द भाजपनं चोरला। आमचा गॅरंटी दिलेला शब्द पूर्ण केला जातो, मात्र भाजपची गॅरंटी ही जुमलेबाज गॅरंटी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भाजपवर टीका। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये ठोस काहीही ठरलं नाही, त्यामुळे येत्या आठवड्यामध्ये पुन्हा बैठक होईल। तिन्ही पक्षांनी जागा वाटपाबाबत स्पष्टता आणावी। वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळेंची प्रतिक्रिया। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना निवडून आणण्याचा निर्धार, यासाठी सर्व ठिकाणी बैठक घेतल्या जातील, सचिन अहिर यांची माहिती। तर काँग्रेस राष्ट्रवादीवर घराणेशाहीवरून टीका करणाऱ्या शहांनी आधी आपल्या पक्षात पाहावं, सचिन अहिर यांचा टोला। लवासा प्रकरणी शरद पवारांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका। मूळ याचिकाकर्ते नानासाहेब जाधवांना उत्तर देण्याचे निर्देश। या प्रकरणाची सुनावणी 4 आठवड्यांकरता तहकूब। रेणुका सूतगिरणी कर्ज आणि जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांच्या जामिनावरील युक्तिवाद पूर्ण। उद्या हिरेंच्या जामिनावर सुनावणी होणार। ठाण्याच्या कळव्यामधील पारसिक नगर भागात आग, कचऱ्याला आग लागल्याची माहिती। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू, कोणतीही जीवितहानी नाही। आग लागलेल्या भागामध्ये अनधिकृतरित्या स्क्रॅपचं सामान साठवण्यात आलेलं होतं, त्यालाच ही आग लागली। त्यासाठी पूर्णपणे प्रशासन जबाबदार असल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाडांची टीका। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं सरळ सेवानियुक्त उमेदवारांना उद्या नियुक्तीपत्र वाटप होणार। मंत्री रवींद्र चव्हाणांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येईल। सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी सादर केला 2024-25चा अर्थसंकल्प। विविध प्रकल्पांसाठी या अर्थसंकल्पात 11,902 कोटी रुपयांची तरतूद। गोंदियामध्ये अवकाळी पाऊस, अर्धा ते पाऊण तास झालेल्या या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार। मीरा रोड पूर्वच्या गौरव वुड्स कॅफेमध्ये मारामारी, 1 जण जखमी। या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल तर 3 जण अटकेत। गडचिरोलीच्या कमलापूर हत्ती कॅम्पमधील रूपा हत्तीण पाणी पिण्यासाठी हापशीवर आल्याची चर्चा, व्हिडिओ व्हायरल। मुंबईच्या सांताक्रूज भागामध्ये अमेरिकन डॉलरच्या बहाण्यानं व्यावसायिकांची फसवणूक, परराज्यातील टोळीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। लातूरमध्ये खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचं लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते अनावरण। 8 मार्चला उदगीरमध्ये रंगणार कुस्ती थरार, 34 लाखांच्या बक्षिसांचं होणार वितरण। मुंबईमध्ये राज्य क्रीडा विकास समितीची बैठक संपन्न, जिल्हा तालुका क्रीडा संकुलांच्या एकूण 89 प्रस्ताव मंजूर। क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।